आभारी. धन्यवाद संदेश सर. जाऊयात पुन्हा एकदा मालवणी केंद्रावरून सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातलो 9व्या क्रमांकाचा यो सामनो अर्थात जय भीम शिरवल वर्सेस RY फायटर. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला RY फायटर संघान आणि जय भीम संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केला. यानंतर सुरू होणारा सामनो क्रमांक 10 भालचंद्र वर्सेस सनराइज. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी तयारी राहावा. ही इनिंग संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचा. पंचांचा इशारा दिलो. सामन्याची सुरुवात सहजित तांबे बॉलिंग मार्कवरती. सलामीचो बॅटर संतोष साळुंके. यावेळी पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट टप्प्यावरचो. आठवड्याचे वार 7 त्याच्यातलो रविवारी घरात पप्पांबरोबर मारलेले गप्पा. एका जसा महत्व असताना तसा क्रिकेटच्या मैदानात उत्कृष्ट टप्प्यांका खूप महत्व असता. पहिला चेंडू निर्धाव डॉट. यावेळी आणखी एक त्याच पद्धतीची पुनरावृत्ती करणारा चेंडू डॉट पद्धतीचो निर्धाव पद्धतीचो. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलो आणि यष्टीरक्षकाने आपला काम चोखपणे बजावला. मोठो फटको मारचा प्रयत्न केलेलो. यावेळी फुटवर्क बघितला गेला. झेल होती. झेल मात्र चुकली. 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतो दणदणीत कणकणीत चौकार. डीजे डीजे. पहिले 2 चेंडू हे निर्धाव प्रकारचे. त्यानंतर मात्र संतोष साळुंके बघितला चेंडू खय पडता कसो वळता आणि त्या वळणारा चेंडू अगदी मोठो फटको. यावेळी आणखी एक उडवलेलो फटको. 2 क्षेत्ररक्षक झेल खाली. यावेळी मात्र कोणतीही चूक होणार नाही. झेललेलो चांगलो झेल आणि संतोष साळुंकेचो संपलेलो खेळ. माघारी परतलो संतोष साळुंके. वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती सांघिक 4 या धावसंख्येवरती सहजितने दाखवून दिला. एक तुझी तर एक माझी ठोशास ठोशा जशास तसा. डीजे वरती ऐका सुमधुर गाणा. विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त. चांगला फटको इनसाइड आउटचा फटको. अगदी पॉइंटच्या क्षेत्रात तेवढा चांगला नेत्रदीपक क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र मिळतली. या एका धावेन धाव संख्या पांडवाच्या संख्या एवढी. सहजितचा कौतुक करूचा लागत. आतापर्यंत 3 चेंडू डॉट पद्धतीचे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 धावा हे धाव फलकावरती. पुढचा चेंडू यावेळी हलक्या हाताने ढकलून दिलो. पुश केलो गेलो एकेरी धावेसाठी. या एकेरी धावेनिशी धाव संख्या 6 धावा. महत्वपूर्ण एका गड्याच्या मोबदल्यात विकासला यावेळी जोरकस फलंदाजी करूची लागतली. 3 षटकांचा सामनो आणि 3 षटकाच्या सामन्यात 20 ते 22 धावा करणं या गरजेचा जिकरीचा निकडीचा. सुशांत गाडी आपल्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर आपले संघनायक आपली वाट बघतायत तंबू मध्ये. आपण लगेच तंबू मध्ये या. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने बॉलिंग मार्क वरती चंद्रा मॅन फ्रॉम तरळा.
तळयाचे पोलीस पाटील देखील हसत आहे आणि बऱ्याच जणांच्या मोबाईल मध्ये पोपा तरोळे असं लिहिलेलं गावताला. यावेळी मोठो फटको उडालेलो कारांजो जेल खाली क्षेत्ररक्षक सुटलेलो जेल आणि मिळतले 4 धावा. बैल गेलो तो गेलो जाताना न वाताचो कासरो घेऊन गेलो असा म्हटला तरी वावगा ठरायचा नाही. आणि जर मैदानात बघितलात ना तर चूक केली या क्षेत्ररक्षकान ज्यांनी लाल कलरची टोपी घातल्या ना. मात्र हे धावा मोजले जातले बॉलिंग मार्क वरती असलेल्या पोपा म्हणजे पोलीस पाटील चंद्राच्या खात्यात. म्हणजे चूक केली कोणी आणि शिक्षा कोणाक म्हणजेच काय तर कोणाचे म्हशी आणि कोणा कुटावशी. यावेळी हलक्या हातान पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी एक धाव तर निश्चित स्वरूपाची. या एकेरी धावेनिशी धाव संख्या देखील वधारली. धाव संख्या पोहोचली 11 धावांवरती. 11 म्हटलं तर क्रिकेटमध्ये प्लेइंग 11 म्हणजे 11 खेळाडूंची आवश्यकता असता. 11 नंबरचो जर्सी घालून 7 नंबर वरती येऊन ज्यांनी पहिली आपली सेंचुरी केली तो मोहम्मद कैफ त्याची आठवण होतली. यावेळी दुहेरी धाव. या दुहेरी धावेनिशी धाव संख्या 13 धावा हे धाव फलकावरती. 13 म्हटला तर हॉटेल इंडस्ट्रीत गेला तर 13 नंबरचा टेबल भेटायचा नाही. 13 नंबरचो रूम भेटायचो नाही. 13 नंबरचो फ्लोअर पण भेटायचो नाही. मोठो फटको इनसाइड आउटचा फटको पुन्हा एकदा उडालेलो जेल सुटलेलो जेल. वारंवार मिसफिल्ड कॅचेस विन द मॅचेस. इफ यू लॉस द कॅच यू लॉस द मॅच असं म्हटलं जाता. आणि मित्रा तू ही कॅच नाही सोडलंस तर मॅच सोडलंस असं म्हणायचा लागत. कारण तू सोडलेल्या कॅचीवरती पहिल्यांदा 4 धावा गेले आणि आता 2 धावा गेले आणि हे बोनस स्वरूपाचे धावा म्हणायचे लागतले. आतापर्यंत या षटकातल्या 4 चेंडवांचा खेळ समाप्त. 15 धावा हे धाव फलकावरती. अजून एक 10-12 धावा येईल ना तर एक चांगलं फायटिंग टोटल उभं राहतो. 3 षटकांचा सामनो. यावेळी चांगलं चेंडू चांगलं टप्पो उत्कृष्ट टप्पो. निर्धाव प्रकारच्या चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू असतो. धाव संख्या 15 धावा. यावेळी हलक्या हातान तटवलं गेलो स्क्वेअर लेग क्षेत्रात. एकेरी धावेसाठी एक धाव तर निश्चित स्वरूपाची. दुहेरी धाव घ्यायचा प्रयत्न तू मे करता करता विकास शिरसाट माघारी परत तलो डीजेच्या सुमधुर आवाजात. पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू इनसाइड आउटचा फटको कव्हरच्या क्षेत्रात. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाजवळ चेंडू जाताना बघू मिळतो. थोडासा डान्सिंग आउटफील्ड. दुहेरी धाव तिहेरी धावेचा प्रयत्न. मात्र तू मे करता करता मात्र 2 धावांवरती समाधान. नवीन बॅटर बघू मिळतो रवी ठाकूर. आणि रवी ठाकूरने म्हटला जसो विकास आउट झालो तसं मी आउट होतोय नाही. भले नॉन स्ट्राईक वरती थांबले तरी चलात. सर सलामत तो पकडी 50. उरलेले 5 चेंडू असं 2 चेंडू जरी गावले ना तर मोठे फटके मारतलाय असं रवी ठाकूरचो. यावेळी मोठो फटको मारतो प्रयत्न असफल. मात्र यावेळेस एकेरी धावेत रूपांतर. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं हा गरजेचा असं म्हणतो आणि त्या प्रकारची ही एक्स्ट्रा स्वरूपाची धाव म्हणायची लागते. ज्या ठिकाणी धावच नव्हती अस्तित्वात त्या ठिकाणी अस्तित्वात नसलेली धाव घेतली गेली.
आणि या एका धावेनिशी धाव संख्या 19 धावांवरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 4 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न असतो. यावेळी हलक्या हातानं एका धावेसाठी सिली कव्हरच्या क्षेत्रात एकच धाव. या एका धावेन 20 धावा आहे धाव फलकावरती. 3 षटकांचा सामना, 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 3 चेंडू शिल्लक आणि या 3 चेंडूवरती 5-6 धावा जर गेले तरी एक चांगलं फायटिंग टोटल उभं राहतो. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हातान कव्हर ड्राईव्हचा फटको. एक धाव तर निश्चित स्वरूपाची. एकेरी धावेचा दुहेरी धावेत देखील रूपांतर केला गेला. या दुहेरी धावेनिशी धाव संख्या 22 धावांवरती परावर्तित होतली. 22 म्हटला तर 22 एकरातलो तो किल्लो, जो किल्लो बांधूसाठी 22 वर्ष लागली. ज्या किल्ल्यावर जाण्यासाठी 22 मिनिटं लागतात, ज्या किल्ल्यावरती 22 बुरुज असत, ज्या किल्ल्यावरती 22 किलो टन वजनाची मोठीच्या मोठी तोफ असा, तो मुरुड जंजिरा किल्लो. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटको. उडालेलो कारांजो नो मॅच लँड क्षेत्रात 2 क्षेत्ररक्षक एकत्र येईल, तिसरो क्षेत्ररक्षक पण एकत्र येईल. मात्र मिळालेले 2 धावा आणि या 2 धावांनिशी धाव संख्या परावर्तित होतली. 2 डझन एवढी, 24 धावांनी एवढी. शेवटचा चेंडू. यानंतर सुरू होणारा सामना असतो भालचंद्र वर्सेस सनराईज. दोन्ही संघ संघनायक. चला या नाणेफेकीसाठी शेवटचा कॉल. यावेळी आणखीन एक जोरकस फटको. गॅप बघितली गेली. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. एकेरी धावेचा दुहेरी धावेत रूपांतर केला गेला. धाव संख्या होतली 26 धावा. 26 म्हटला तर 26-11 मुंबईवरती झालेलो हल्लो ची आठवण करून देणारी धाव संख्या 26 जानेवारी 26 नोव्हेंबर या दोन्ही दिवसांची आठवण करून देणारी धाव संख्या ही आपल्या भोग मिळतली. 27 धावांचा पाठलाग करतो असतो आणि ह्यो पाठलाग कशारित्या केलो जातलो ह्यो सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती आवाजात होतो बदल. पुन्हा एकदा आमचे जवळचे मित्र त्रिभाषिक समालोचक सन्माननीय विवेकजी परब सर. तोपर्यंत मी रोहन कदम आपली रजा घेत आहे. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल. यानंतरच्या मुकाबल्यात सनराईज हळवल क्रिकेट संघाच्या बाजूने आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात भालचंद्र स्पोर्ट्स 2 हात करताना पाहायला मिळेल. चला RY फायटर क्रिकेट संघ आपल्याला विनंती, आपण आपले फलंदाज मैदानात पाठवा. धन्यवाद. परत एकदा हात जोडून अगदी मनापासून हार्दिक स्वागत. सिंधुदुर्गची ही मायबोली आणि त्या मायबोली आकाशवाणी केंद्रावर काय घडलेला मैदानात. नाणेफेक जिंकलेलो शिवांश स्पोर्ट्स, माफ करा, RY फायटर बोर्डवे आणि RY फायटर बोर्डवे क्रिकेट संघाने घेतलेला क्षेत्ररक्षण, जय भीम क्रिकेट संघात मिळालेला निमंत्रण, संतोष साळुंके आणि विकासने केलेली डावाक सुरुवात. मात्र वैयक्तिक एकेरी एका चौकारानिशी 4 आणि 6 वर हे दोनही बॅटर स्वस्तात तंबूच्या आसऱ्यात. त्यानंतर संकल्प चौके करणे सगळी जबाबदारी घेतली. जो या संघाचो कॅप्टन, हे कॅप्टन नॉक 15 रन्सांची शेवटच्या चेंडूवर 30 रन घेताना जरी रनआउट झालो तरी तोपर्यंत आपल्या संघाक सुस्थितीत नेला.
26 रन्स 3 गड्यांच्या मोबदल्यात जयभीम शिरवल क्रिकेट संघाने जमवले आणि 27 चो पाठलाग. एक चावी मिळाली आहे, ती चावी ओळख पटवून आपण घेऊन जायची. एक टू व्हीलरची चावी आहे, मात्र ती ओळख पटवून आपण घेऊन जायची. कोणाची तरी आहे, ती मिळाली आहे. ते आणून देणाऱ्यांचे धन्यवाद असतील. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावा मित्रांनो. सजित आणि सूरज ही दोन सलामीवीरांची जोड गोळी. ही गोड जोडी मैदानात आणि जोड गोळी मैदानात हे दोन शब्द बऱ्याच वेळा ऐकाक येतात आणि ऐकताना ते सारखेच वाटतात, मात्र दोघांचे अर्थ वेगवेगळो. गोड जोडी ही गोड असता आणि जोड गोळी ही गोडय असता आणि विस्फोटकय असता. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ हीच ती वेळ, ह्योच तो क्षण ज्या मुहूर्ताची आपण वाट पाहताय. त्यामुळे मैदानातली ग्रामसभा आमसभा आटोपती घ्या. अजून 3 सामने होणं अपेक्षित आहे. जेचो येळ बरो तेचो खेळ बरो ही मालवणी म्हण तुमच्या सगळ्यांची पाठ असतली. मात्र प्रत्येक वेळी रोहन मैदानात सिच्युएशन नुसार ह्या म्हणीचे बरेच अर्थ निघतात आणि या म्हणीचे इतके व्यापक अर्थ असत. जेव्हा जेव्हा ही म्हण ऐकाक येता, जेव्हा जेव्हा ती आठवता, तेव्हा तेव्हा त्याचो अनुभव देखील इलेलो हा बऱ्याच जणांका मैदानात. चला पंचांचं सामन्या सुरुवातीचा इशारो संतोष साळुंके, स्वतः आयकॉन गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग एंडवर सूरज राणे आणि सोबत सहजित तांबे कॅप्टनच्या भूमिकेत. बाहेर जाणारा चेंडू सोडून दिलो, फुकटता पौष्टिक आयत्यार कोयतो. ही पहिली फुकट धाव. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन, जब मिले मुफ्त खाने को तो कौन जाए कमाने को, बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल असे बरेच वाक्प्रचार आणि म्हणी या चेंडूसाठी. फुलटॉस सेन्सिबल क्रिकेट सूरज राणेचा. तोपर्यंत 1 रन घेण्याची संधी. चॅलेंजिंग आउटफील्ड असा हे मैदान खाच खळग्याने भरलेला. मैदानातच मैदान म्हणजे मी काहीतरी दान केल्याशिवाय या मैदान रिटर्न काय देत नाही. त्यामुळे त्या नावातच ता असा त्या मैदानात तुमका सार्थक लावचा लागतला. अकोटप्याची वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी बोटा फिरवलेली, दिशा बदलली आणि त्या बदललेल्या दिशेवर मैदानात 2 रन्सांनी दशा बिघडवणारी रनिंग बिटवीन द विकेट 3ऱ्या रन्सासाठी देखील वळवली गेली पावला. आणि जोपर्यंत फील्ड केलो जायत तोपर्यंत 3 रन झाले पूर्ण. धावफलक पोचलो, एका थापटार हाताच्या 5 बोटार 5 रन्सार. चला यानंतरची टॉस सनराइज हळवल क्रिकेट संघाने जिंकली. तुमचा निर्णय अपेक्षित त्यांच्या विरोधात भालचंद्र स्पोर्ट्स. मात्र मैदानात आरवाय फायटर 27 रन्सांचा पाठलाग करताना सूरज राणेच्या साथी एक सहजी तांबे उडालेलो, कारण जो फुटलेली पाईपलाईन विकास मात्र अगदी डीप वर बाल्कनी तिकीट मध्ये. मात्र तोपर्यंत मुखा वाटे पडलेलो चेंडू, कदाचित या चेंडूवर झेलवर जाण्याची खूप गरज होती. मात्र ह्यो अलार्म कदाचित उशिरा वाजलो की काय, या होका यंत्रानं चुकीची दिशा दाखवली की काय, हे सगळे प्रश्न मात्र जा काय झाला त्या देवाक आणि विकास या दोघांकाच माहिती. फुलटॉस परत एकदा पॅडल सूट केलो. घोषांकी क्षेत्राचा वेध घेताना चॅलेंजिंग आउटफील्डने परत एकदा विकास चोक्कस बघितलो. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये, असं एक गाणं असा ट्रेंडिंग मध्ये. मात्र या मैदान मोठमोठ्या खेळाडूंका देखील कस पणाक लावताना बघितला. 4 वर्षात हीच परिणिती असा. ते हेडलीचे बॉल, ती खेळपट्टी आणि या मैदान भल्या भल्यांका डोळ्यासमोर तारे चमकवताना दिसला. यावेळी विकास चेंडूवर पोहोचलो, चांगली फेक नॉन स्ट्रायकिंग एंडवर. यावेळी सिंगल सहजित बऱ्याच वेळानंतर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवर. तोपर्यंत धावफलक पोहोचलो दुहेरी आकड्यात 10 रन्सार. 27 पाठलाग करताना अजून 17 रन्सांची गरज.
13 चेंडूंचो खेळ बाकी. ओव्हर पिच ड्राईव्ह सहजितने ड्राईव्ह खेळत या मिसफिल्ड या क्षेत्ररक्षण गचाळ बॅकअप मात्र खूपच हर्षदचा सुंदर अचूक फेक. या आधीच्या सामन्यातलं तो शेवटचो बॉल आणि ह्या ओव्हरीतलं ह्यो शेवटचो बॉल संतोष साळुंकेच्या हातात हे दोनही चेंडू न रवलेले बघितले. धावफलक तोपर्यंत पोहोचलो 12 रनसार एका डझनार. अर्ध्या डझनाचो खेळ समाप्त झालो. उरलेत 1 डझनाचो खेळ आणि एका डझनात आता मात्र गरज असा 15 रन्सांची. गरज ज्या गोलंदाजान या आधीच्या 6 चेंडूत 5 रन्सांची जवळजवळ बचावणी केलेली, शेवटच्या चेंडूवर ती भागवणी आधीच झाली असती तर ती करणी नड आड इली नसती. दर्जेदार चेंडू आत येणारा चेंडू फक्त कट केला. दिशा दिली या सेन्सिबल क्रिकेटा. मोह थय खो आणि कठीण थय देव या मालवणी म्हणीची आठवण. चांगल्या चेंडूंका सन्मान द्यायचो, खराब चेंडूंचो समाचार घ्यायचो. एकेरी रनसार स्ट्राईक बदलले. सहजित तांबे स्ट्रायकिंग एंडवर. धावफलक पोचलो 13 रनसार. 13व्या वर्षी सचिन रमेश तेंडुलकर सरांनी पाकिस्तान मधनं क्षेत्ररक्षण केलेला आणि कपिल देवांचो कॅच टिपलेलो तो आकडो 13. रिव्हर्स स्विच पुल करण्याचा प्रयत्न. चारोखाणे चित या चेंडूवर गबगार करण्याची येळ होती मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 रन घेत नॉन स्ट्रायकिंग एंडवर. ही बाल्कनी तिकीट असा हे विचार मंच असा. नॉन स्ट्रायकिंग एंड म्हणजे काय तर रन घेत नॉन स्ट्रायकिंग एंडवर यायचा. थोडस विचार करायचो आधीच्या चेंडूत आधीच्या ओव्हरीत काय चुकला आता बघित पुढच्या ओव्हरीत स्ट्राईकवर जायचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वरची कडा इनफिल्ड मधलं क्षेत्ररक्षक चेंडू खाली मुखावाटे पडलेला चेंडू ताटात हिला पण मुखाक नाही लागला. दुसरं रन घेण्याची संधी. MS धोनीची स्टाईल मारली खरी मात्र ह्यो चेंडू अविनाश पासून बरोच लांब. 2 रन सिले. 3 चेंडूंचो खेळ समाप्त. आतापर्यंत धावफलक पोचलो 16 रनसार. अजूनपर्यंत एकही मोठ्या फटक्याचा प्रयत्न झालो नाही आणि हे दोनही बॅटर जाणतात की ह्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी समोर हा तुल्यबळ क्षेत्ररक्षणा. त्यामुळे एकेरी दुहेरी तिहेरी रन्सांची रेल चेला मैदानात. बूंद बूंद से सागर बनता है. 27 यो डोंगर आहे या मैदानावर. या धावफल संख्येचो बचाव अगदी लिलया होऊ शकता मात्र जशी फलंदाजी मैदानात होता हे दुधात मीठ टाकण्याची गोष्ट असा. रिवर्स फुलटॉस चेंडू सही दिशा सही नसीहत. चेंडू सीमा रेषा पलीकडे रोलिंग रोलिंग आणि रोलिंग चौकार. ह्या लांबचा भाडा डीजे दर्जेदार लावला. सुरत साठी आपला विषयच लय हार्ड आहे. आपण तो हार्डीच आहे. 4 चेंडूंचो खेळ समाप्त या चौकारान. आता मात्र फसलेलो फटको उडालेलो कारण जो ही फुटलेली पाईपलाईन. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फाटलेल्या पिशयेत ना बांगडो जसो सुळकान खाली पडाचो ना तशी आठवण इली. ह्यो चेंडू तसो भुईगदान झालो. ही नजर बंदी होती. ही भाणामती होती. जा काय करणी असा ती मैदानाच्या बाहेर आणूची लागतली आणि सीमेच्या अधिकाऱ्यात ताब्यात देऊची लागतली. या काहीता येळीच बघा. एकेरी रनसान परत एकदा स्ट्रायकिंग एंडवर. सहजित चांगली गोलंदाजी. यावेळी एक चेंडू पट्ट्यात ते का घेतलो लपेट्यात. एक धपाटो गोलंदाजाच्या पाठवर काढलेले वळ हे विजयी षटकार आणि षटकारान 27 रन्स बनवत महत्वपूर्ण विजय RY फायटर क्रिकेट संघाने नोंदवलो. चला यानंतर सनराईज हळवल तुमचा निर्णय कळवा. सनराईज हळवल तुमचा निर्णय कळवा. सनराईज हळवल त्यांनी फलंदाजी स्वीकारली. सनराईज हळवलने क्षेत्ररक्षणासाठी भालचंद्र स्पोर्ट्स मॅन ऑफ द मॅच सहजित तांबे मॅन ऑफ द मॅच. आणि मायक्रोफोनवर बदलियात आवाज सागर कदम.